दिल्लीच्या रस्त्यांवर हजारो विद्यार्थी, एका बाजूला संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू, दुसऱ्या बाजूला तरुणांवर लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळ्या आणि घोषणाबाजीनं संपूर्ण दिल्ली दणाणून निघाली। कुठे आझादी दोच येणारे, कुठे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्याच्या घोषणा, कुठे पत्रकारांची हे सगळं कव्हर करण्याची धडपड, तर कुठे थेट बॅरिकेड्सवर चढून पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न। दिल्लीत आज जो काही गोंधळ सुरू होता तो कोणत्याही ॲक्शन मूवीपेक्षा कमी नव्हता। त्यामुळे 20 जुलैच्या आजच्या सीजेपीच्या चलो संसद आंदोलनात नेमकं काय काय घडलं, हे आंदोलन का सुरू झालं, वांगचुक यांना जबरदस्तीने जंतर मंतरवरून हटवल्यानंतर अभिजित दिपके यांनी आंदोलनाची धुरा कशी स्वीकारली आणि हे आंदोलन सध्याच्या घडीला कोणत्या स्थितीत आहे, हेच आजच्या व्हिडिओमधून सविस्तर पाहायचे। नमस्कार, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू झालेलं हे आंदोलन केवळ नीट पेपर फुटीपुरतं मर्यादित नाहीये। विद्यार्थ्यांचा आरोप आहे की गेल्या काही वर्षांमध्ये अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी, गैरव्यवहार आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय। याच पार्श्वभूमीवर अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात सीजेपी आणि इतरही विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केलं होतं। या आंदोलनाला तब्बल 1 महिना उलटून गेलाय, पण तरी अजूनही आंदोलक तरुणांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या नाहीत। आता या आंदोलकांच्या मागण्या नेमक्या काय होत्या, तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, नीट आणि इतर परीक्षा घोटाळ्यांची निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, परीक्षा प्रणालीमध्ये पारदर्शक सुधारणा करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा विषय संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चेला घ्यावा। या काही मुख्य मागण्यांसाठी दिल्लीमध्ये आंदोलन सुरू केलं होतं। आंदोलनाला अधिक बळ मिळावं म्हणून सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं होतं। तब्बल 20 दिवस उपोषण सुरू राहिल्यानंतर वांगचुक यांची प्रकृती खालावल्याचं सांगितलं गेलं आणि खरोखर ती खालावली सुद्धा होती। मग काय, पोलिसांनी प्रचंड जबरदस्तीनं वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं होतं। आता वांगचुक रुग्णालयामध्ये गेल्यानंतर आंदोलन थांबेल असं वाटलेलं, पण झालं याच्या अगदी उलट। वांगचुक यांच्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी उपोषण सुरू ठेवण्याची घोषणा केली। त्यांनी स्पष्ट सांगितलं की आंदोलन कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही। याच दरम्यान दिपकेंनी 20 जुलैला दिल्लीमध्ये मोठं आंदोलन करणार असल्याची घोषणा केलेली होती। मग काय, देशभरातील विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना आणि विविध राज्यांमधील युवकांनी 19 जुलैच्या रात्रीपासूनच दिल्लीत यायला सुरुवात केली। दिल्लीतल्या रस्त्यांवर पहाटेपासूनच सगळीकडे तरुणांची गर्दी दिसत होती। सकाळी 7 नंतर प्रकरण जरा जास्तच तापलं, त्यामुळे मुख्य मेट्रोची एक्झिट गेट ही बंद केली गेली। पोलिसांना वाटलं एक्झिट गेट बंद केल्यावर तरुण पुन्हा माघारी जातील, पण तरुण पेटून आलेले होते। त्यामुळे तरुणांनी मेट्रो स्टेशनवर पर्यायी मार्ग शोधला, भिंतींवरून उड्या मारल्या, एक्झिट गेटवरून उड्या मारल्या आणि दिल्लीमध्ये जंतर मंतरवर एंट्री केली। एका बाजूला जंतर मंतर पूर्णपणे पॅक झालं होतं, तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। तेच दुसरीकडे संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात केलेला। संसद भवन, विजय चौक, जनपथ आणि जंतर मंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस, आरएएफ, बॅरिकेड्स आणि वॉटर कॅनन तैनात करण्यात आलेले। काही ठिकाणी जॅमर सुद्धा बसवले गेले, पण पोलिसांच्या या सगळ्या तयारीच्या एक पाऊल पुढे तिथं आलेले तरुण निघाले। तरुण आंदोलकांनी संसद भवनकडे जाताना जे बॅरिकेड्स होते ते तोडून टाकले आणि संसद भवनकडे कूच केली। यात सगळ्यात तरुणांवर एका बाजूने मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज सुरू होता। काहींची टाळकी फुटली, काहींना कॉलरला धरत फरफटत नेलं, तर काहींचे केस धरून त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। पोलिसांच्या गाडीमध्ये डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला, असं तिथल्या जखमी तरुण आंदोलकांनी सांगितलंय। काही ठिकाणी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या वापरल्या। या घटनेनंतर आंदोलन आणखी चिघळलं आणि अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। एकीकडे संसदेच्या बाहेर हे सगळं सुरू असताना दुसरीकडे अशी चर्चा सुरू झाली की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आंदोलन प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत आणि अवघे 10 मिनिटे नड्डांनी चर्चेप्रमाणे आंदोलन प्रतिनिधींशी चर्चा केली, पण अजूनपर्यंत तरी अधिकृतपणे आंदोलनाची पुढची दिशा सांगितलेली नाहीये। थोडक्यात काय, दिल्लीतल्या लोकशाही मंदिराबाहेर आज ढळढळीतपणे हुकुमशाही दिसली असं आम्ही नाही, तर देशातला प्रत्येक माणूस आज म्हणतोय। एकीकडे संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि दुसरीकडे देशभरातील विद्यार्थी परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी करत राजधानी दिल्लीत रस्त्यावर उतरलेत। सरकार आजचं आंदोलन पाहून काही निर्णय घेणार का?
शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणार का की सरकार अजूनही देशातल्या सगळ्या तरुणांना तोंडावर इग्नोर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवा आणि हो, ऑनलाईन नेता या आमच्या YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।